महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराची यात्रा सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी 2 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी चालू होत आहेत। या यात्रेनिमित्तानं अनेक कार्यक्रम, काही धार्मिक कार्यक्रम असतील, काठ्यांचे कार्यक्रम असतील, महाभिषेक पूजा असेल, हगाम असेल, असा भरगच्च 3 दिवसाचा कार्यक्रम या 3 दिवसामध्ये यात्रेनिमित्ताने या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्याचा लाभ घेता येणार आहे। त्यामध्ये सकाळी पहाटे 6 वाजता 2 तारखेला गुरुवारी महाभिषेक खंडेश्वर मूर्तीच्या महाभिषेक पूजा या ठिकाणी सुरू होईल। ती आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व महेश पंढरीनाथ हसे, त्याचबरोबर प्रसाद भाऊसाहेब हसे, विशाल अशोक हसे, योगेश बाळचंद हसे त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। त्याचबरोबर 4 वाजता जी गावातील भक्ताच्या घरी असलेली चांदीची मूर्ती आहे, तो मुकुट आहे, तो मुकुट या ठिकाणी 4 वाजता मिरवणुकीच्या माध्यमातून खंडेश्वराच्या मंदिरामध्ये तो स्थापन करण्यासाठी आणला जातो। त्याही मूर्तीची मिरवणूक 4 वाजता या ठिकाणी सुरू होईल। त्या मूर्तीसाठी खास विशेष आकर्षण पारंपरिक वाद्य असेल, त्याचबरोबर आंबेदुमाला या ठिकाणचं महिलांचं लेझिम पथक त्या मिरवणुकीसाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि त्या चांदीच्या मूर्तीचा अभिषेक पूजा आमच्याच गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व मान्य सौ जानवी अमोल रामलाल हसे, आमच्या कुलदेवतेचे मानकरी वैभवजी काशीद, कल्याणच्या नगरसेविका विजयताई पोटे मॅडम, अकोले तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर मिलिंदजी नायकवाडी, त्याचबरोबर मुकेशजी सदाशिव हसे इंजिनियर, धनंजय सुभाष हसे यांच्या शुभ हस्ते त्या 4 वाजता चांदीच्या मूर्तीचा अभिषेक होईल। त्यानंतर रात्री 10 वाजता महाराष्ट्रातून ज्या मानाच्या काठ्या येतात त्या काठ्यांची महाआरती संध्याकाळी 10 वाजता संपन्न होईल। त्यामध्ये माननीय खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे साहेब, माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब, पारनेरचे आमदार दातेसाहेब, संगमेरचे आमदार अमोलजी खताळ साहेब, आमच्या अन्नदात्या ज्या यात्रेमध्ये ज्यांचं 2 दिवस मोफत अन्नछत्र चालू असतं 11 ते 5 हे असं 5वं वर्ष त्यांचं आहे, अशा सौ जानवी वस्ती अमोल रामलाल हसे, त्याचबरोबर ज्यांचं आमच्या देवस्थानच्या विकासामध्ये योगदान असतं ते मंगेश काशीनाथ असे उद्योजक ठाणे यांच्या शुभ हस्ते त्या देवकाठ्यांची महाआरती होईल। त्या दिवशी गुरुवारी 2 तारखेला सायंकाळी जी महाआरती आहे ती माननीय माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक अमितजी भांगरे, त्याचबरोबर सेक्रेटरी आदिवासी संस्था जुन्नर देवरामजी मुंडे यांच्या शुभ हस्ते